शेजाऱ्याने माझे अंडे चोरले, शेजाऱ्याने माझी कोंबडी चोरली. असे जर न्यूज बघून तुम्ही वैतागले असताना तर तुमच्यासाठी मी एक असे 2 शो सांगतो. ते दोन्ही शो बघितल्याच्या नंतर ना भाई मन खुश हो जातं. 2021 मध्ये आलेली एक वेब सीरीज आहे ज्याचं नाव आहे लुपी. त्यामध्ये चोर ज्या प्रकारे चोऱ्या करतो ना, ते बघताना भाई एवढी मजा येते ना. त्याचे ते विचार, त्याची ती क्रिएटिव्हिटी, ते चोरी करण्याचं त्याचे जे प्लॅनिंग असते, ते प्लॅनिंग म्हणजे किती दिमाग लावला असेल त्याने असं वाटतं. आणि तो चोऱ्या काही अशा छोट्या-मोठ्या करत नाही. कोणाचं अंडं चोरलं, कोणाची कोंबडी चोरली अशा प्रकारच्या चोऱ्या करत नाही. तर चोऱ्या करतो हिऱ्यांची, तो चोऱ्या अँटिक सामान असते त्या सामानाची. दुसरी आहे टोकियो स्विल्डर. यामध्ये असं दाखवलेलं आहे, की आपण बघतो ना, कोणी बी कोणाची जमीन घेते आणि कोणी कोणाची जमीन कोणाच्या नावावर फिरवतात आणि त्याचे पैसे घेतात. आणि मग तीच जमीन परत दुसऱ्याच्या नावावर विकायची, परत तिसऱ्याच्या नावावर असं भरपूर ठिकाणी आपण वाचलेलं असते, बघितलेलं असते. जपानमध्ये अशीच एक गँग असते, जी गँग फक्त आणि फक्त असंच करते, की जी जमीन पडीक आहे, ज्या जमिनीचा कोणी वाली नाही, अशा जमिनी ते घेतात, त्यांची माहिती काढतात आणि त्या जमिनी ते विकतात. हे सगळं करताना त्यांची जी प्लॅनिंग आहे ना, ती भाई बाप लेव्हल आहे. आणि ह्या दोन्ही वेब सीरीज कुठं बघायला भेटतील हे तुम्हाला कॅप्शनमध्ये सांग. ज्यांनी कोणी बघितली असेल त्यांनी जरा कमेंट करून सांगा. आणि जाण्याच्या आधी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.